हां नाही ते गेलं की स्टोर झालं ह्या पहिल्यापासून नंतर. हे बघा रे, डिराइव एन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. हे बघा रे, पॉइंट चार्जमुळं तयार होणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल, पॉइंट चार्जमुळे तयार होणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि त्याचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. पॉइंट चार्जमुळे तयार होणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि त्याचं एक्सप्रेशन कळतं का, समजतंय का. आपण कसं आहे, एक आर्टिकल पहिल्यांदा त्या आर्टिकलची थेरी आणि त्यानंतर त्या आर्टिकलचं डेरिवेशन. त्या आर्टिकलची थेरी आपण पोटेन्शियल एनर्जी अगोदर काय बघितलं, थेरोटिकल पार्ट, आणि त्यानंतर काय बघितलं, त्याचं एक्सप्रेशन ऑफ एनर्जी. आता आपण काय बघितलं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलची थेरी. आता काय बघणार होतो आपण, त्याच्या एक्सप्रेशन. प्रत्येक पार्टचं थेरोटिकल आणि त्याचं परत एक्सप्रेशन, सगळं डेरिवेशन आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्सला सगळे डेरिवेशन्स आहेत. बघा रे, लक्ष तिकडे. हां, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल सिअर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ह्याला काय थांबत ना. हां ठीक आहे, बघा लक्ष इकडे. सो व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. कन्सिडर अ पॉइंट चार्ज क्यू. हे बघा रे, कन्सिडर अ पॉइंट चार्ज क्यू. हे तर पॉझिटिव्ह चार्ज क्यू आहे, पॉईंट ओ आहे. पॉईंट ओ पासून एचं डिस्टन्स, इथं ए आहे, पॉईंट ए आहे, इथलं डिस्टन्स किती, आर. पॉइंट चार्ज क्यू पॉइंट ओला आणि ए पासूनचं डिस्टन्स किती आहे, आर. पॉइंट चार्ज क्यू पॉइंट ओला आणि ए पासूनचं डिस्टन्स किती आहे, आर. हां बोलू नका. नेक्स्ट, इथं पॉईंट एम घेतलेला आहे आणि इथं पॉईंट काय आहे, एन. पॉईंट एम आणि एन ह्यांच्यामधलं डिस्टन्स किती, डी एक्स. पॉईंट एम आणि एन यांच्यामधलं डिस्टन्स किती, डी एक्स. आणि ओ टू एम ह्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, एक्स. ओ टू एम यांच्यामधलं डिस्टन्स किती, एक्स. डायग्रॅममध्ये चुकायचं नाही बरं का, डायग्रॅम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या पॉझिटिव्ह चार्जमुळे तयार होणारी काय तर आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. पॉझिटिव्ह चार्जमुळे काय तयार व्हायला लागलेली आहे, इलेक्ट्रिक. हे बघा रे, हा पॉझिटिव्ह चार्ज क्यू इथं प्लेस केलेला आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज काय केलेला आहे, पॉईंट ओला प्लेस केलेला आहे. आणि ह्याच्यामुळे तयार होणारी ही काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. ह्या पॉझिटिव्ह चार्जमुळे तयार होणारी ही काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज क्यू आहे आणि तो पॉईंट ओला प्लेस केलेला आहे. आणि ह्या पॉझिटिव्ह चार्ज क्यूमुळे काय तयार व्हायला लागलेली आहे, इलेक्ट्रिक फील्ड तयार व्हायला लागलेली आहे. समजलं का. कन्सिडर अ पॉझिटिव्ह चार्ज क्यू प्लेस्ड ॲट पॉईंट ओ. कन्सिडर अ पॉझिटिव्ह चार्ज क्यू प्लेस्ड ॲट पॉईंट ओ विच क्रिएट्स इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड अराउंड देम. आणि तो स्वतःभोवती काय तयार करतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. काय सांगितलं सांगा. कन्सिडर अ पॉझिटिव्ह चार्ज क्यू प्लेस्ड ॲट पॉईंट ओ. हे बघा रे, कन्सिडर अ पॉझिटिव्ह चार्ज क्यू, कन्सिडर अ पॉझिटिव्ह चार्ज क्यू प्लेस्ड at point O in a medium, which creates
इलेक्ट्रोस्टॅटिक field around which creates electrostatic field around them. तो स्वतःभोवती काय तयार करतोय? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. स्वतःभोवती काय तयार करतोय? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. काय सांगितलं? पॉझिटिव्ह चार्ज क्यू कुठं प्लेस केलेला आहे? पॉईंट ओला. आणि हा काय तयार करतोय स्वतःभोवती? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. आता तुम्हाला एक डेफिनेशन माहित आहे बघा. एका पॉझिटिव्ह चार्जला एम इज अन इंटरमिडिएट पॉईंट घेतलं. एमला काय घेतलं? इंटरमिडिएट पॉईंट. सच दॅट ओ एम इज इक्वल टू एक्स. ओ एम इज इक्वल टू किती आहे? एम इज अन इंटरमिडिएट पॉईंट. एम कसला पॉईंट आहे? इंटरमिडिएट पॉईंट. त्या एमच्या ठिकाणी सुद्धा चार्ज आहे. एमच्या ठिकाणी पण काय आहे? चार्ज. तर कसला चार्ज आहे तिथं? युनिट चार्ज. कसला चार्ज आहे? त्याला मी Q0 म्हणतो. काय म्हणतो त्याला? Q. नोट्समध्ये दिलेलं नाही आहे तर ते नोट्समध्ये तिथं मेन्शन करा. तो युनिट चार्ज आहे म्हणून मेन्शन केलं नाही मी. युनिट म्हणजे 1. 1ला मेन्शन करायची गरज नसते. 1 असतोच. एक हा असतोच. त्याला मेन्शन करायची गरज नाही. सेकंड पॉईंट म्हणलेला आहे बघा. Consider a unit charge Q0 placed at point M and M is an intermediate point. Consider a unit charge Q0 is placed at point M. Placed at point M. Consider a unit charge Q0 is placed at point M where M is an intermediate point. M कसला पॉइंट आहे? इंटरमिडिएट पॉइंट. where M is intermediate point. M कसला पॉइंट आहे? इंटरमिडिएट पॉइंट. वेअर M इज अन इंटरमिडिएट पॉइंट. बघा रे. थर्ड वन. बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. हे मला सांगा चार्ज Q आणि Q0 मधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला सांगा. चार्ज Q आणि Q0 मधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला सांगा. अपॉन एक्स स्क्वेअर. डिस्टन्स एक्स आहे. डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर. डिस्टन्स एक्स आहे ना. हे बघा रे. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स between charge Q and Q0. electrostatic force between charge Q and Q0 is. हे बघा रे. बोलू नका. F is equal to 1/4πε0 Q into Q0 divided by x square. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. Q आणि Q0 मधलं डिस्टन्स किती आहे? x. Q आणि Q0 मधलं डिस्टन्स किती? x. आणि हे कुठलं फोर्स आहे? कोलंबियन फोर्स. कोणतं फोर्स आहे हे? हे बघा रे. काय सांगितलं? पॉझिटिव्ह चार्ज Q कुठं प्लेस केलेला आहे? पॉईंट ओला. कुठं प्लेस केलेला आहे? इन अ मीडियम विच क्रिएट्स इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड अराउंड देम. त्यानंतर कन्सिडर अ चार्ज Q0 प्लेस्ड ॲट पॉईंट M वेअर M इज स्टँड फॉर वेअर M इज अन इंटरमिडिएट पॉईंट. तिथे लिहितो OM इज इक्वल टू x. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन चार्ज Q अँड Q0 इज. हे त्यांच्यामधलं कसलं फोर्स आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक. दोन चार्जमधलं फोर्स कोणतं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. दोन चार्जमधलं फोर्स कोणता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स.
बरं, वर्डनचा फॉर्म्युला सांगा. वर्डनचा फॉर्म्युला काय? हां बरोबर आहे, मायनस एफ इंटू ए. बघा रे, बाय डिस्प्लेसिंग द चार्ज क्यू नॉट, अमाऊंट ऑफ वर्क डन इज ए. लक्ष द्या, चार्ज क्यू नॉटला काय करायचं? मूव्ह करायचं. चार्ज क्यू नॉटला काय करायचं? मूव्ह करायचं. ह्या चार्ज क्यू नॉटला काय करायचं? मूव्ह करायचं थ्रू स्मॉल डिस्प्लेसमेंट dx. चार्ज क्यू नॉटला dx एवढ्या डिस्टन्सने काय करायचं? मूव्ह करायचं. बाय डिस्प्लेसिंग द चार्ज क्यू नॉट थ्रू स्मॉल डिस्प्लेसमेंट dx, देन वर्क डन. त्यावेळेस काय होणार आहे? वर्क होणार आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या चार्जला डिस्प्लेस करताना त्यावेळेस वर्क होतं. त्यावेळेस काय होतं? वर्क. बाय डिस्प्लेसिंग द चार्ज क्यू नॉट थ्रू स्मॉल डिस्प्लेसमेंट dx, देन वर्क हॅज टू बी डन. हे बघा रे, लक्ष द्या, बाय डिस्प्लेसमेंट ऑफ चार्ज, by displacement of charge, by small displacement, by infinitesimal displacement, बोलू नका, by infinitesimal displacement dx, by displacement of charge by infinitesimal displacement dx. So small amount of work is done. Small amount of work has to be done. Small amount of work has to be, त्यामुळे काय होणार आहे? स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क होणार आहे. dw इज इक्वल टू मायनस एफ इंटू dx. dw इज इक्वल टू मायनस एफ इंटू dx. हे बघा रे, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. याला काय म्हणा? इक्वेशन 2. पुट इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 1 ला 2 मध्ये पुटअप करा. dw इज इक्वल टू मायनस 1/4πε0 q इंटू क्यू नॉट डिवायडेड बाय x स्क्वेअर इंटू dx. याला इंटिग्रेटिंग ऑपरेटर म्हणायचं. आपल्याला टोटल वर्क डन काढायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? काल मी तुम्हाला फॉर्म्युले सांगितले आहेत, काल तुम्ही लिहून सुद्धा घेतले आहे. सो टोटल वर्क डन बघा रे, w इज इक्वल टू इंटिग्रेशन इन्फिनिटी टू r मायनस 1/4πε0 q इंटू क्यू नॉट डिवायडेड बाय x स्क्वेअर इंटू dx. कॉमन घ्या, मायनस 1/4πε0 q इंटू क्यू नॉट इन्फिनिटी टू r 1/x स्क्वेअर dx. मायनस 1/4πε0 कॉमन घेतला, q इंटू क्यू नॉट. इंटिग्रेशन कुठून कुठं आहे? इन्फिनिटी टू r. कुठून? इन्फिनिटी टू r. डिनॉमिनेटरला न्यूमरेटरमध्ये शिफ्ट करायचं. डिनॉमिनेटरला कुठे शिफ्ट करायचं? मग प्लसचं काय होणार? ते w इज इक्वल टू मायनस 1/4πε0 q इंटू क्यू नॉट इंटिग्रेशन इन्फिनिटी टू r x रेज टू मायनस 2 dx. डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर, इट बिकम मायनस. w इज इक्वल टू
मायनस 1/4πε0 क्यू इंटू क्यू नॉट. हे बघा याचं इंटिग्रेशन -2 + 1 -2 + 1 इन्फिनिटी टू आर -2 + 1 इन्फिनिटी टू आर. -2 + 1 किती रे? फॉर्म्युला कोणता यूज केला? काल दिलेला आहे x⁻n dx. इंटिग्रेशन x⁻n dx x⁻n + 1/+1 पॉवर वाढवायची. -2 पेक्षा -1 मोठं का -3 मोठं? व्हेरी गुड. 1/4πε0 क्यू इंटू क्यू नॉट x⁻1/-1 इन्फिनिटी टू आर. माइनस माइनस बिकम 1/4πε0 क्यू इंटू क्यू नॉट. ह्या न्युमरेटरला डिनॉमिनेटरमध्ये घ्या. मायनस काय होणार? प्लस इन्फिनिटी टू आर. एकदा अप्पर लिमिट पुटअप करा. एकदा अप्पर लिमिट पुटअप करायचं एक्सच्या ठिकाणी आणि एकदा लोअर लिमिट. ह्याला अप्पर लिमिट म्हणायचं आणि याला म्हणायचं लोअर लिमिट. पुटअप करा. 1/4πε0 क्यू इंटू क्यू नॉट 1/r - 1/∞. सो दॅट इज डब्ल्यू. हे काय झालं? डब्ल्यू. हां बघा रे, लक्ष तिकडे. 1/∞ म्हणजे किती? 0. 1/∞ म्हणजे किती? 1/∞ म्हणजे 0. काय राहिलं सांगा इकडं? हां बघा रे, डब्ल्यू इज इक्वल टू 1/4πε0 क्यू इंटू क्यू नॉट. नोट्समध्ये क्यू नॉट नाही आहे, लिहा 1/r. क्यू नॉटला याला डिवाईडला घ्या. W/Q0. ए मला सांगा W/Q0 म्हणजे काय? W/Q0 म्हणजे काय? W/Q0 म्हणजे काय? W अपॉन चार्ज, वर्क अपॉन चार्ज. वर्क अपॉन चार्ज म्हणजे काय? पोटेन्शियल. ओनली पोटेन्शियल. डिफरन्स असेल तर डिफरन्स, नुसतं पोटेन्शियल म्हणजे काय आहे? पोटेन्शियल. V इज इक्वल टू 1/4πε0 Q डिवायडेड बाय R. लिहा तिथं V इज इक्वल टू W/Q0. तिथं Q0 मी दिलेलं नाही नोट्समध्ये. नोट्समध्ये मेन्शन करा. W/Q0 मेन्शन करा. Q0 मेन्शन करा नोट्समध्ये. समजलं? नाही समजलं? परत एकदा सगळं एक्सप्लेन करतो बघा. किती झालं टाईम? 10 वाजून 4 मिनिट. हां 10 मिनिट झालं काय? ठीक आहे. बघा रे, परत एकदा एक्सप्लेन करतो. हां बघा, लक्ष इकडे. ठीक आहे, राहिलं उद्या परत एकदा समजून सांगतो. बस एवढं.